बाबू घी. सगळी जण आता पाण्यात उतरली असत. धबधबा खाली जायतच नाही, डायरेक्ट वरती. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आणि आरुश्री चाललो फिराक. तर आपण चाललो आंबोलीक आणि आपल्यासोबत आपले मित्रसुद्धा असत. लकी दादा असा, अंकिता वहिनी असा, मंदार, मयुरी वहिनी आणि आपले मित्रसुद्धा असत. तर आपल्याक जाऊचं असा आंबोलीक आणि तिकडे धमाल करूची असा. आंबोलीचे वॉटरफॉल तुमका माहितीच असत, सगळं आपल्याक फिरायचा असा. तर आजचा दिवस आणि कदाचित उद्या दुपारपर्यंत आपण फिरतलो. तर बघूया काय काय मजा करता होती. चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर आम्ही आता पोहोचलो ओरोसमध्ये आणि सगळेजण भेटले असत आपल्याक. लकी दादा असा, मंदार आणि इकडे मयुरी वहिनी, अंकिता वहिनी आणि अधिराज आणि आपल्यासोबतच इला. आणि आपण आता चाललो आंबोली. कुठे कुठे जायचं आपल्याला आंबोलीतले तर सगळे पॉइंट करायचे आहेत. ओके. जे काय आहेत, कावळेसाद आहे, हिरण्यकेशी आहे, मेन धबधबा आहे आणि आपण तिथे एक होमस्टे बुक केलेला आहे नेचर विला करून. ओके. आपण तिथे जाणार आहोत. तिथे आज आपला स्टे, फूड सगळं तिकडे. ओके चला. खूप वर्षांनी जातोय मी. तू? मी पण लय वर्षांनी जातोय मी, कारण हल्ली मी जाऊकच नाही त्या साईडला. आम्ही जाऊन आले. ह्या गेला मी जातोय लय वर्षांनी. तर चला बघूया कसं होता प्रवास. आम्ही आता निघालो. तोंड कशाक बांधलं? अरे तोंड लाकडाच्या ह्याच्यात राहूला नाही. मग अशी चप्पल घेतलं तर एकाच पायातली दोन घेतल्या. काय काय मध्ये तुम्ही केलात ना आज. एवढी घाई? तुम्ही बोललात मला एकाच पाऊस पायातली येतोय, दोन चला. चपला. असं नव्हतं ना असं कधी कधी. ओके, होतं असं कधी कधी. जाता जाता आपण पहिलं हॉल्ट घेतलं, तो म्हणजे कोकोनट. आपल्याक जेवण जाऊचं असा. पैसे द्या मला. कसले? जेवचा नाही हा? मोबाईल नव्हतं कुठे. वा. तर आता जेवसाठी थांबलो. जेवण पुढचा प्रवास होतो. जेवणीला असा आपला रोटी आणि बटर चिकन. मस्तपैकी जेवतलो आणि पुढचा प्रवास करतलो. चला डायरेक्ट आता थांबायचा असा आंबोलीक मध्ये. काही नाही, आईस्क्रीम घेतला जाता जाता. बजाज शोरूम. गर्दी बघा कसली आहे. गर्दी. तर फायनली आम्ही उतरलो आता गाडीतून आणि आता मेन धबधब्याकडे जातो. फुल धुक्या असा बघा, सगळीकडे फॉगच फॉग आणि गर्दी पण खूप असा. आणि हे बघा, हे सगळे ना असे बाजू बाजून फिरतात. भारीच वाटतं एकदम. सगळीकडे धुक्याच धुक्या. पाऊस अजून नाही पडत हा, पण छत्री घेतलो, रेनकोट पण आणलो. पण बघूया, गाडी बघू. पाऊस इलो वाटता बारीक बारीक. सगळीकडे दुकानं असत. भुट्टा घेऊ शकतास. आमच्याकडे ते का, आमच्याकडे काय बोलतात, मूठ. कसला वातावरण झाला बघा, खतरनाक. तर ह्यो असा आंबोलीतलो सगळ्यात मोठो धबधबो. खतरनाक भारी. आतमध्ये जाण्यासाठी ना फी असा तिकडे 20 रुपये. आपल्याला दादा भेटले असत. तुम्ही कुठले? ठाण्याहून आलोय. भारी, पूर्ण फॅमिली असा. अरे थँक्यू थँक्यू. धन्यवाद. हॅलो. फुल गर्दी असा. पाऊस पण येता. तू जाता आतमध्ये? नाही, कशा? थंडी वाजते आणि नंतर आतमध्ये गेल्यावर कपडे चेंज करायला प्रॉब्लेम होतो. पोंचो आम्ही गाडीत विसरलो, त्याच्यामुळे लपडा झाला. नाहीतर विजाक मजा येईल असती.
फुल मजा. ट्रेन इली. आंबोलीतलं सगळ्यात मोठं धबधबा आपण बघितलं. आणि आता पुढे धबधब्याचं नाव बघूया. काय? हा? नाव माहिती नाही माका, पण मोठं धबधबा. आणि आता जाऊचं असा पुढच्या स्पॉटवरती किंवा मग आपण जिकडे थांबणार असो ना तिकडे जाऊचं असं आधी स्टे वरती आणि त्याच्यानंतर बाकीची ठिकाणं फिरतो. हे काय काय खातो रे? डेंजर होता. पाठी पण लागतं. हे बघा सगळ्या गाड्यांवरती बसली आहोत. हॅलो. अरे तू बघ काही बसलो तू बघ आत काय पांजळती. तर फायनली आपण पोहोचलो आपल्या ठिकाणावरती आणि आता बॅगे वगैरे ठेवून बाहेरच्या साईडला एक नंबर निसर्ग असा आपल्या इकडे राहायचा असा. सगळे बॅगे घेतलं. खूप सुंदर असो स्टे असा. इकडे हॉल असा तो बघा. त्यानंतर या साईडला एक बेडरूम मस्त असो बेडरूम असा. त्यानंतर या साईडला सुद्धा एक बेडरूम असा. हो बघा त्या साईडने बाहेर जाऊ शकतास. आणि अजून एक बेडरूम असा या साईडला. आणि इकडे बघा बाथ टब एक नंबर भारीच. अजून एक असा या साईडला बाथ टब नाही पण अजून एक टॉयलेट असा. हो बघा. तर अशा प्रकारे ह्यो स्टे असा मस्तच एक नंबर. आणि बाहेर पाऊस पडता मस्त पैकी धो धो तुफान पाऊस. आंबोली तसंच पाऊस असता कंटिन्यू. कसलो पडता बघा. एक नंबर वातावरण असा. हय फक्त बुळबुळीत असा. हळूहळू जाऊ गया. आणि ना हय दिसता सरळ सरळ ढग असे जातात ते धुक्या. एक नंबर. लय बुळबुळीत हा. दात पडती. वाह खतरनाक. संध्याकाळचे 5 वाजले असत आणि आता आम्ही चाललो एका स्पॉट वरती जो इथून जवळच असा. आणि ह्या एरियाचं नाव इथलं नाव काय हा एरियाचा? ही कामतवाडी म्हणतात त्याला. कामतवाडी. आंबोली प्रॉपर. आंबोली बाजारपेठेत ना हडली एक 1.5-2 किलोमीटर आतमध्ये. आणि ह्या होमस्टेचं नाव काय? या होमस्टेचं नाव आहे नेचर विला. नेचर विला. इकडे सगळी पेरवाची झाडं असत. पेरू आणि नाचणं लावले नाही वाटतं. हा रे छोटे छोटे. एक नंबर निसर्ग असा हळूहळू. आणि ह्या स्टेचं नाव आता तुमका दाखवतंय. मगाशी सांगलंय आता दाखवतंय. चला या बघा नेचर विला आंबोली. आणि ह्यो कॉन्टॅक्ट नंबर असा जर तुमका इकडे यायचं असात तर यांका फोन करा. तर चला पाऊस नाही तर चला चल्लो पुढे. सगळीकडे मस्तपैकी पाणी असा. एक नंबर स्पॉट असा. जंगलातून असं धबधबो येता छोटसो आणि मस्तपैकी या ओढ्याक मिळता भारीच. सगळी जण आता पाण्यात उतरली असत. काय अधिराज कसा वाटता? होत राहा मग. थंडगार पाणी असा आणि मस्तपैकी व्हाळ असा. असं खोल नाही पण प्रेशर असा थोडंसं. चला आपण पण आता जरा आंघोळ करूया. एक नंबर वाटतं. आपण सगळीकडे छोटे छोटे धबधबे. आता आपण खालच्या साईडला चाललो. पाण्यात जाऊया जरा. या जाताला भावान वाटतं. भावा किलो
फुल मजा करतात वरसून वाहन येतात आणि हय थांबतात. मस्तपैकी मजा केल्यानी कसा वाटला? एक नंबर वाटलं. खूप वाटलंय. हा? असं खाली यायला अजून एक नंबर वाटलं. मस्तपैकी मजा केल्यानी थंयसून अशी वावत वावत यायची. अधिराज तिकडे मजा करता आणि धुक्या बघा तिकडून अशी धुक्याची लाट येता आणि पूर्ण सगळा धुक्यामय होऊन जाता. आता परत लाट येता बघा लगेच सगळं वातावरण बदलतं. इला 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 आता इकडे क्लिअर दिसता थोड्या वेळान बघा सगळा धुक्या होतला. एक नंबर वातावरण असं मस्तपैकी पाण्यात डुंबान आता चाललो परत एकदा विल्लावरती. भांडू कसं झालं? भांडू का? आणि आपल्याक आता जॉईन झाले असत विराज वेटे फ्रॉम दोडा मार्ग. किती किलोमीटर आहे इथून तुझं घर? 50 इथून 40 तरी लयच लांब आहे रे. तुमच्या एवढंच होय चला आता जाऊया विलावरती. सगळी जण आता खाऊ बसली कबाब आणि 65. हे काय हे कोणी घेतलं सांग? वा पण हे गरज नाही कसं. आता वडे येले. काय आहे? अंडा पकोडा आम्हाला वाटलं वडे. बटाटे वडे नाही. अंडा पकोडा. अंडा पकोडा माका वाटलं वडे. चला परत एकदा तुटन पडा. बघा टेस्ट करून. अंडा पकोडा. अरे बेस्ट हा हे विषय. अंडी वलवा. अधिराज आतमध्ये अंडा आहे का? अरे वा. तर रात्रीचे 10 वाजले असत आणि आता आम्ही जेवसाठी इलो. आजचं जेवण असा जरासाच रस्तो द्या. सुक्का त्याच्यानंतर चिकन रसो त्याचा एवढा अंडा करी आणि भाकरी बस 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 बस. आणि एवढी थंडी लागता ना एकदम कुडकुडतात सगळे. थंडगार पाऊस. चला पटापट जेवून घेतो सकाळी परत आपल्याक लवकर उठान जाऊचं असा काही पॉइंट बघूसाठी. चला तर मित्रांनो दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असा आणि रात्री मस्तपैकी जेवण झाला आणि त्याच्यानंतर झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो आणि उठल्यानंतर आता बाकीचे फ्रेश होतात. मी फ्रेश झालोय आणि आज आपल्याक बाकीचे पॉईंट्स कव्हर करूचे असत. तर सुंदर असं होमस्टे असा. जर तुमका इकडे यायचं असत ना तर कॉन्टॅक्ट डिटेल तुमका स्क्रीनवरती येत असतलो. तर चला आता नाश्ता करूचा असा आणि त्याच्यानंतर आपल्याला जाऊचे असत अजून काही पॉईंट आहेत ते कव्हर करूसाठी आणि त्यानंतर फायनली आपण जातलो आपल्या मित्राच्या घरी विराज वेट्टेच्या घरी दोडा मार्गला आणि त्याच्यानंतर घरी असो आजचो दिवस असतलो असा. तर चला बघूया आज आपण कुठचे कुठचे पॉईंट करतो होते. नाश्त्यासाठी आता जमलो आणि आजचो नाश्ता असा घावणे काळ्या वाटाण्याची उसळ चटणी. चटणी उसळ हो दोन्ही पण आहे. चला मस्तपैकी पाऊस पडता. विराजकडे जेवसाठी जाऊचा. चला घावणे काळ्या वाटाण्याची उसळ आणि चटणी मस्त. टेन्शनात मग होती बरोबर. पटापट खाऊया आणि आपल्याला जाऊचं लगेच असा खाऊया पुढच्या आणि स्पॉटवर लगेच धबधब्यावर रिटर्न वॉटरफॉल नाही काय? कावळे सात नाही नाही तसं नाही. रिव्हर्स वॉटरफॉल. रिव्हर्स वॉटरफॉल. रिव्हर्स वॉटरफॉलला जाऊया. हे खावा. चला कसा वाटला नाश्ता? एक नंबर जेवण पण मस्त होतं सगळं. एक नंबर. आणि काय मज्जा पण मस्त होती. पाण्यात चला आता पुढच्या पॉइंटवर. होय चला आपल्याला जायचंय कावळेसाद आणि मग आपण जाऊया कुठे नांगरतास आणि मग येताना त्यांच्या बायसनला भेट देऊन. ओके चला नागरदासला काय? नांगरूक जाऊचा चिखला. तू मगाशी दाखवला तो. अजून एक धबधबा. आम्ही आता कावळेसाद पॉइंटला पोहोचलो आणि तुफान पाऊस असा. सगळ्यांनी पॉन्चो घातलो आणि आता खालच्या साईडला जाऊया. चला वारो आणि पाऊस जबरदस्त असा. आजीकडे शेंगे असं 40 रुपये फक्त तुम्हाला म्हणून 50 रुपये. आजी भारी असत. चला आता खालती जाऊया कावळेसाद पॉइंटवर. जो असा कावळेसाद पॉइंट आणि तिकडे समोर ना एक धबधबो असा तो उलटो येता रिव्हर्स वॉटरफॉल. खालसून जी हवा ना ती वरती येता जोरात आणि पूर्ण धबधबो असा तो बघा. रिव्हर्स वॉटरफॉल धबधबे बघा
जबरदस्त. कसला खोल असा बघा. आणि या साईडला ना तो धबधबा ना तो रिव्हर्स असा खालून वरती येता. ओ हो एक नंबर. कसलो वरती येता बघ. रिव्हर्स वॉटरफॉल. खतरनाक एकदम खतरनाक. धबधबा खाली जायतच नाही हा. डायरेक्ट वरती. भारीच वाटता. एक नंबर. त्या साईडला पण मोठे मोठे धबधबे असत धुक्यामुळे दिसत नाहीत. आता मी वरती इलोय आणि इकडून बघा धबधबे कसले दिसतात खतरनाक. भारी. तर मस्तपैकी कावळे 7 पॉइंट बघितलं आणि बाकीची इल्ली नाही कारण त्यांना भिजाक होईत म्हणून. आणि पाऊस पण जबरदस्त होतो तर खूप मजा येईल. खूप सुंदर असं पॉइंट असा. आणि आता आपण पुढच्या पॉइंट कडे जातलो बघा. पाऊस आता गेलो वर इलवणी. आता आपला पुढचा लोकेशन असा नांगरतास वॉटरफॉल. काय म्हणजे अजून water- नांगरतास वॉटरफॉल. नांगरतास अरे, जमानावरला direct तुमका बसायचा फक्त आतमध्ये. काय तुमका बसायचा फक्त आतमध्ये ना. हा, मी बसेन. नेऊसाठी येता. घेऊन गेलो. परत करणार. आता आम्ही पोहोचलो नांगरतास धबधब्याकडे. या साईडला देवस्थान असा या बघा. आणि खालच्या साईडला तिकडे जाऊन धबधबा बघूचो असा. एंट्री 10 रुपये असा. आणि इकडे खालती जाऊन बघूचो. चला. कसलो भारी धबधबो असा. हय मी पहिल्यांदाच इलय. यो बघा एक नंबर. एकदम खोल असा. भारीच अरे एक नंबर. आणि या साईडला खाली जाता यो बघा. एकदम चर असा असो म्हणजे काय दिसतच नाही खाली. ऐसून कोण गेलो ना डायरेक्ट दिसाचोच नाही. खतरनाक धबधबा एक नंबर. वा. इकडे हा देवस्थान असा नांगरतास करी प्रसन्न. या देवस्थानाच्या वरच्या साईडला ना इकडून एक व्ह्यू असा. वरच्या साईडने आपण धबधबा बघू शकतो. हा हा रे इकडून पण एक नंबर व्ह्यू असा. कसलो खाली जाता बघा धबधबो. भारीच. उडी बिडी नको. खतरनाक असा. तर आता आपण जाऊया पुढे. पुढे काही जाऊचं असं माहित नाही हा. जाऊन बघूया. खूप सुंदर असं वॉटरफॉल असा. आणि हे दादा असत. तुम्ही कुठले? आंबोलीतले. ओके. कसं नाव तुमचं? गणपत पत्ते. अच्छा ओके. तर दादा व्हिडिओ बघतात आपले सगळे. खूप जण ओळखीतले मिळतात आपल्याक. या काय तर बघा आमच्या गाडीवर बसले होत. हे माकड घाबरत नाही अजिबात. आमच्याकडचे असत ना बघून पळतात आमका. ए तुमचे भाऊबंद आमची सगळी शाळी वगैरे खातात. माका नको. हे बघा कसे बसले आहेत बघा. नको. हॅलो. यो बैलो. तुका घेऊन जाय. घेऊन जाती. मग आरडत राहू त्याला. बाबू घे. हातातला काढून घ्यायची तो लहान म्हणून. आपण आता पोचलो बायसन रिसॉर्ट कडे. यांच्याच रिसॉर्ट कडे. आणि काल आपण होतो ते यांच्याच दुसऱ्या रिसॉर्ट कडे. तर या बघा कसला भारी असा. आणि वातावरण बघा सगळीकडे धुक्याच धुक्या. भारीच वाटतं. ऐसून आता आपण पुढे निघतो थोड्याच वेळात. या साईडला बेडरूम असा. आणि इकडे हॉल. आणि बाहेरच्या साईडला गॅलरी असा. आणि व्ह्यू दाखवते तुमका एक नंबर. भारीच.
चला आता आपण डायरेक्ट जातलो विराज वेटेकडे. तिकडे जाऊन आपल्या जेवचा असा. चला आपण आता पोहोचलो विराज वेट्टे यांच्या घरी. बरीचशी झाडं लावल्या नसत काय माहित. आणि यो बघा कालू. अरे 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 वा भारी रे. फुगडी बिगडी येता. अरे उडी बिडी घालता. वा मस्त झाडं असत. विराजची आई. होय उचलूक घे. हो काल आमका बोललो लादे उचलूचे. काम चालू आहे. विराजकडे आज आपल्यासाठी स्पेशल जेवण असा. वडे चिकन रस्सो काकींनी बनवल्यानी. पहिल्यांदा आपण इलो विराजकडे. चला जेवूया. बाय बाय. तर आम्ही आता ओरोस मध्ये पोहोचलो. जायसून सुरू केलो थैसर. आता जाऊचं असा घराक. चला जातो. धमाक झाला. चला तर यो व्हिडिओ हे संपवूया. आज आपण म्हणजे या व्हिडिओत आंबोली फिरलो. सगळी नाही फिरलो. बरीचशी ठिकाणं असत जी आपण फिरलो नाही. बरेचसे पॉईंट असत. काही जे पॉईंट आपल्याला फिराक मिळाले तेवढे फिरलो. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.